सर्वांना नमस्कार। निपुण महाराष्ट्र ॲप कसे वापरायचे याबाबत जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये अनेकांचे कमेंटमध्ये 6 फॉर्म कसा अपलोड करावा याबाबत विचारणा केली होती। त्याचीच आता आपण सविस्तर माहिती बघूया। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करूया। व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत मुख्याध्यापकांपर्यंत आपण पोहोचवूया। निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये आपण मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर लॉग इन करणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला 6 कॉलम्स दिसतात। शाळेची माहिती, माझ्या शाळेतील शिक्षक। आपण प्रथम माझ्या शाळेतील शिक्षक बघूया। जे आपले शिक्षक असेल त्यांची जी सगळी नावं दिसतात की नाही हे आपण तपासूया। याचाच अर्थ आपल्या शालार्थ अपडेट आहे आणि त्यानुसार आपण ही शिक्षकांची नावं आलेली आहेत। आणि जर आपल्याला अपडेट करायची असेल तर या ठिकाणी शिक्षकांची यादी अपडेट करा असं सुद्धा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी आपण करू शकतो। आता खालीच जाऊया आपण। तसेच बघा, वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा। या ठिकाणी आपल्याला वर्गनिहाय नोंदणी करत असताना एक 6 फॉर्म वरती दिसत आहे। तो त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा फॉर्म आपल्याला PDF स्वरूपात अवेलेबल होतो। तो तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे। त्या फॉर्मची प्रिंट काढायची। तो फॉर्म प्रिंट काढून त्याच्यावरती आपले शिक्षक त्यांना असाइन केलेले वर्ग आपण घ्यायचे आणि अपलोड करताना या ठिकाणी फोटो काढायचा आहे। ज्या कागदाचा वरती प्रिंटआउट वरती आपण शिक्षक मेन्शन केलेले आहेत। आता कॅमेरामध्ये जाऊन आपल्याला आपल्या PDFचा जी प्रिंट काढलेली आहे त्याचा व्यवस्थित फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो आपल्याला या ठिकाणी बघा, छान फोटो आपण घेऊया आणि तो फोटो आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे। अतिशय सोपी प्रोसिजर आहे। प्रिंट काढायची आहे 6 फॉर्मची, त्यामध्ये आपण शिक्षक असाइन करायचे, आपला मुख्याध्यापकांना सही शिक्का द्यायचा आणि ती प्रिंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे। अपलोड केल्यानंतर लगेचच आपल्याला आपल्या शिक्षकांचे जी जतन करा या ठिकाणी आपण क्लिक करूया आणि खाली जाऊन आपण लगेच आपल्या शिक्षकांना वर्ग द्यायला सुरुवात करूया, असाइन करूया वर्ग की वर्गनिहाय शिक्षकांची नोंदणी। बघा, या ठिकाणी माध्यम, वर्ग हे सगळं दिलेलं आहे। माध्यम बघा त्यांनी दिलेलं आहे, वर्ग दिलेला आहे, तुकडी दिलेली आहे। एक तिकडे प्रश्न विचारला जातो की ही तुकडी सेमी इंग्लिशची आहे का? त्या ठिकाणी तुम्ही येस किंवा नो करायचं आहे। तुकडीसाठी आपल्याला शिक्षक निवडा असे जेव्हा विचारतात तेव्हा त्या आपले जे शिक्षक असतील ते त्या ठिकाणी दिसतात आणि आपण त्या ठिकाणी शिक्षक निवडायचा आणि वरील जी निवड केलेली आहे आपण ती जतन करा असं केलं की आपल्या त्या शिक्षकांना तो वर्ग असाइन होतो। म्हणजे शिक्षक आपला जेव्हा त्याचे निपुण महाराष्ट्र ॲप लॉग इन करणार आहे त्यावेळेस त्या शिक्षकाला त्या वर्गाचे परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांची नावं त्यांना उपलब्ध होणार आहेत। अतिशय साधं सोपं असं काम आहे। प्रथम शालार्थ ID वरती आपल्या सगळ्या शिक्षकांची नोंदणी करूया। 6 फॉर्मद्वारे आपण तो भरून ती आपला फोटो अपलोड करूया। शिक्षकांना वर्ग असाइन करूया। या ठिकाणी मुख्याध्यापकाचे काम संपते आणि शिक्षकांचे काम सुरू होते। या ठिकाणी बघा, आपल्याला शाळेचे विश्लेषण सुद्धा बघायला मिळते, विद्यार्थी चाचणीचा अहवाल सुद्धा बघायला मिळतो। AI द्वारे वाचन सराव जर विद्यार्थ्यांचा घ्यायचा असेल तर तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला अवेलेबल होतो। अतिशय उत्तम असं हे ॲप आहे आणि याची तयारी सुरू करूया आणि जेव्हा आपला शिक्षकांना चाचणी होईल तेव्हा आपली जय्यत तयारी होणे अपेक्षित आहे। शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक करायला विसरायचे नाही, चॅनलला सबस्क्राईब करूया आणि भेटत राहूया लवकरच नवनवीन विषयांवरती।